महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान. पुरस्कार देणारे हात प्रामाणिक असले की पुरस्काराचे महत्त्व वाढते. सुरेश देवकर. महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेवून त्यानुसार कार्य करत असताना विविध सामाजिक संघटना आपल्या कार्याची दखल घेत असतात. असे असताना पुरस्कार देणारे हात प्रामाणिक असले की पुरस्काराचे महत्त्व वाढते. माझ्या आजवरच्या प्रवासात या पुरस्काराचे महत्त्व खूप मोठे आहे, त्यामुळे मी हा पुरस्कार स्वीकारला. विद्यार्थी दशेपासूनच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व माझे ऋणानुबंध आहेत, असे प्रतिपादन अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी माजी आमदार समाजभूषण सखाराम अहेर गुरुजी सामाजिक कार्य पुरस्कार स्वीकारताना केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, महात्मा फुले यांची पगडी तसेच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार कल्पनाताई माने, उत्कृष्ट अभियंता तथा पर्यावरण स्नेही पुरस्कार विलास देशमुख, क्रीडा पुरस्कार ॲडव्होकेट शरद राखोंडे, सत्यशोधक पुरस्कार गजानन घिरके व भूमिपुत्र वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अनेकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राजीव भोर यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, PC चौधरी, KT पांडव, BCCNचे संपादक सुधाकर अहेर, मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गायत्री सावजी तसेच मानपत्र वाचन व लेखन डॉक्टर शिवशंकर गोरे तर आभार प्रदर्शन प्रीती खंडारे यांनी केले. कार्यक्रमास महात्मा फुले जयंती उत्सव समितीची पदाधिकारी तसेच महात्मा फुले मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, शाळेचे कर्मचारी तसेच महिला पुरुष सतत प्रयत्न करत आहात. महात्मा फुले यांनी प्रज्वलित केलेला सेवेचा यत्न गोवा येथील मॅरेथॉन मध्ये म्हणजे गोवा येथील जे आयर्नमॅनची पदवी आहे ती सुद्धा त्यांना मिळाली. त्याबद्दल राखोंडे साहेबांचं खूप खूप अभिनंदन आणि हा पुरस्कारही त्यांना. सर्व योजना PM रिलीफ फंड यांच्यामधून आरोग्यासाठी मिळणाऱ्या सर्व योजना यांचं हे महाआरोग्य शिबिर होत आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ तो 9 एप्रिल रोजी मशाल यात्रेने सुरू झाला. मशाल यात्रेनंतर काल आपले केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते महिला जागर कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाला आणि महिलांनी कालचा खरोखर कार्यक्रम बघण्यासारखं होतं की महिलांनी जे कार्यक्रम सादर केले ते खरोखर म्हणजे महिलांसाठी काय असावं, काय नाही, सावित्री काय असावी, शिक्षण काय असावं, हे उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी नृत्य वगैरे जे असतं म्हणजे एक बुलढाणा शहरामध्ये या मंडळाचं कार्य अतिशय चांगलं आहे आणि खूप दीर्घकाळापासून हे सुरू आहे. पुरस्कारही अतिशय चांगल्या लोकांना आणि जे खरोखर समाजामध्ये काम करतात अशांची निवड करून दिला जातो, याचा निश्चितच आनंद आहे. आणि तुम्ही सुद्धा मला त्या एक पात्र समजलं, त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे. खरं म्हणजे पुरस्कार देणे ही एक चांगली कल्पना आहे.